मी आत्मा अमृत आहे आणि मी देह कहा विष आहे, विष. आणि ते पूर्ण चित्तामध्ये घेतलंय आणि नाटक कुठं करायचे त्या 2 बोटाच्या चाकपाशी. तर असो मग आपला केव्हाही संबंध या पदार्थाची नाही बरं का, वरतीचा संबंध आहे का आपला संबंध आहे. मग वरती कधी सुखाकार होईल कधी दुःखाकार होईल, मला काय घेणं आहे त्याच्यावर. मी केव्हा नेहमी कसा आनंद रूप आहे हे आपल्या लक्षात आलं म्हणजे मनुष्य वरतीच्याही पलीकडे गेलं. ते कशाच्या वरतीच्या पलीकडे गेलं ते आपल्या स्वरूप स्थितीमध्ये येते. कशामध्ये आपल्या स्वरूप स्थितीमध्ये येते. सद्गुरूंनी ते सांगितलंय, सद्गुरु काही स्वरूप जाण हे तले तारू जन्मटले शे प्रमाण तारा जन्म मरण नो कागळ फाटे सद्गुरु वचने श्वास रोखय माटे. काहीच करायचं नसते परमार्थात. आता मी माझ्या ठिकाणी देहाच्या ठिकाणी वरतीच्या ठिकाणी इंद्रियाच्या ठिकाणी विषयाच्या ठिकाणी मला करायचे काय, काहीच करायचं नसते. आणि मी नेहमी अभोक्ता आहे. मी कधी काही खाल्लंच नाही, कोणाचं चोरू नाही खाल्लं नाही, कोणाचं देखतही खाल्लं नाही, कवाच खाल्लं नाही. असा आपला काय पाहिजे भाव पाहिजे, भाव. हां आता हे खाली हे ज्ञान आहे बरं का. आता हे कोणतं आहे आणि बाकी मग अज्ञानाला तर चव नाही त्या. देह चव असेल तर कोण आहे अज्ञान. आपण आपलं पहिलेच वैराग्य वाढायचं. मला कोणाचा सग नाही, हो काही लग्न झालं नाही, मला काही लेकरं बाळ नाही, मला कोणी नाही, मी एकटाच व्हावी असा भाव पाहिजे आपला. असा काय पाहिजे भाव, मनातला भाव पाहिजे. नाटक हे चालणार आहे आता पर्यावरणानं नाटक चालणार आहे, ऑटोमॅटिक चालणार आहे का तर तुला चालवायचे ते तर चालणार आहे. कोणी आधी आला काका म्हणेल मामा म्हणेल काही म्हणतो मग जे मनाला वाटेल ते म्हण जाय, नाही तर नको म्हण. मी काय कोणाचा काका नाही, मामा नाही, चुलता नाही, बाप नाही, माय नाही, नवरा नाही, काही नाही, काही नाही, काय असा आपला काय पाहिजे अंतरंगामधला भाव पाहिजे. काय नाटक चालतंय मग कोणी काही म्हणा. बरं झाला परमार्थ आपला 1 नंबरचा परमार्थ, निका परमार्थ. पुन्हा कसा आणि 5 पैसे खर्च नाही आपण या परमार्थाला लक्षात घ्या. 5 पैसे खर्च नाही, फक्त तुझा आता तुझा विश्वास तुझ्यावर ठेव, फक्त एवढंच आहे. दुसऱ्यावर तू विश्वास ठेवला की तू मातीत गेला. तुझा विश्वास तुझ्यावर पाहिजे. मी कोण आहे मग कसं गळ सुटी आली. गुण झालेला त्या अनात्मामध्ये एकदम आत्मा कसा गवसल ते. म्हणा धर्माच्या निमित्ताने अनुकूल प्रतिकूल पदार्थाचा संबंध झाल्याने अंतःकरणाच्या सत्वगुणाचा व रजोगुणाचा परिणाम रूप सुख दुःख होतात. जेव्हा आता अंतःकरणामध्ये रजोगुण वाढलेला असतं तेव्हा वृत्ती कशी होती दुःखाकार होती, मग चंचल वृत्ती होती. रजोगुणाचा आपल्या या देहामध्ये रजोगुण वाढला की सगळी वृत्ती कशी होणार चंचल वृत्ती होती रजोगुणामुळे. जेव्हा अंतःकरणामध्ये सत्वगुण वाढतंय तेव्हा सुखाकार परिणाम होणार त्या अंतःकरणाचा. तेव्हा काय होणार आता उदाहरण ते मन समजा देवाचं नाव घ्यायले, काय घ्यायले देवाचं नाव घ्यायले. देवाचं नाव घेणे सत्वगुणात होत असते. कशामध्ये होते देव म्हणलं की सत्वगुण आला
आणि संसार म्हणलं की रजोगुण आला. चित्तात देह आला की तो रजोगुणाचा परिणाम व्हायला सुरुवात झाली. चित्तामध्ये देव आला की सत्वगुणाचा परिणाम व्हायला, मन सुखाकार व्हाले, शांत व्हाले, मन शांत व्हायला. आता मनाचा परिणाम सुखाकार दुःखाकार व्हायला का मोह व्हायला? मी त्या सुखाकारालाही जाणायलो आणि दुःखाकारालाही जाणायला लागलो. मी त्याचा साक्षी आहे का कोण आहे? त्या सुखाकार झाल्यावरतीचाही साक्षी आहे, दुःखाकार झाल्यावरतीचाही. मी सुखी नाही दुःखी नाही. मी त्याला प्रकाशित करायलो सुखाला दुःखाला का मी सुखी दुःखी आहे? हा पटकन चमकायचं. मग जेव्हा आपण याच्या पलीकड राहण्याचा प्रयास करू तेव्हा काय होणार आहे? तेव्हा काय होणार आहे? सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य झाला तो. सुख बी तेवढंच झालं आणि दुःखही तेवढंच झालं. मग संत जेव्हा आपल्या आत्मस्वरूपापाशी गेले तेव्हा धन्य झाले का झाले? धन्य झाले. तसं आपणही आपल्या आत्मस्वरूपापाशी गेल्यावर कसे होत? धन्य होत झाला. त्यांच्यात आपल्यात काही डिफरन्स पडणार नाही, काहीच फरक पडणार नाही. तुम्हाला म्हणलं हे काय का अभंगाचा तंत तुम्हाला अनुभव आणून देतो. हे काय का अनुभव आता आला की ना अनुभव सुख दुःख समानतेचा. वरती सुखाकार दुःखाकार झाले का मी सुखाकार दुःखाकार झालो? जर मी वरतीला सोडून राहिलो तर मी धन्य नाही का? आणि वरतीला धरून राहिलो तर तुम्ही तिथं हात धुवत जेवत असला तर इकडं हात धुवायला या. काय झालं? रोग आला का? वरतीला धरले. कशाला धरलंय? वरतीला धरले. मग वरतीला सोड, वरतीला सोड. वरती ही माया आहे, वरतीला धरू नको. वरतीपेक्षा नेहमी कसा राहणार? होतं ना दिवसभर वरतीचा कोणाशी का समज होईना मला काय करायचं का? मी वरती आहे का? ते पदार्थ आहे का? मग या ठिकाणी व्यवहार व्हायला. सगळा व्यवहार कुठं होत असतंय? सगळा व्यवहार कुठं होतंय? सगळा व्यवहार कुठं होतंय? तिरपुटीमध्ये. सगळा व्यवहार तिरपुटीमध्ये होत असते. 15 तिरपुटी आहेत. किती? आता सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत 15 तिरपुटीमध्ये व्यवहार व्हायलाय का माझ्या ठिकाणी व्यवहार व्हायलाय? 15 तिरपुटीमध्ये व्यवहार व्हायलाय. माझ्या ठिकाणी व्यवहार आतापर्यंत कधी झालाच नाही. मी अव्यवहारी आहे का व्यवहारी आहे? अव्यवहारी आहे मी. सगळा व्यवहार तिरपुटीचा.
डोळा रूप पाहिला सूर्यदेवतेमुळं का मी पाहलो, कान शब्दविषय ऐकायला, दिशा देवतेमुळं का मी ऐकायलो, घ्राण सुगंध दुर्गंध घ्यायले अश्विनी कुमार देवतेमुळं का मी घ्यायलो, जीवा रस चाकायली वरुण देवतेमुळं आंबट खरड तिखट गोड का मी खालो, हात द्याले घ्याले का मी द्यालो, पाये चालले चालले का मी चाललो यालो, वाचा बोलायली का मी बोलायलो, व्यवहार कुठं व्हायलाय, तू कुठं आहे? त्या व्यवहारामध्ये आपण आपल्या घालीमध्ये त्या डबक्यामध्ये आपलं लगे व्यवहाराचं डबकं आहे का कसं आहे? आणि त्याच्यामध्ये हे पडले जाऊन गेले. पडलं घायचं मग कवा निघायचे घाणीतून? घाणीतून कवा निघायचंय का डबक्यातच राहते? म्या 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 म्या. मी इकडे गेलते, मी तिकडे गेलते, म्या दिलं म्या घेतलं, म्या केलं मी असं केलं, आणि डबक्यात पडला की तू म्या काहीच केलं नाही. व्यवहार तिरपुटीमध्ये झाला, पंचीकरण झालेलं लक्षात घ्या. पंचीकरण ग्रंथ झालेला आहे, त्याच्यामध्ये सगळा व्यवहार तिरपुटीचा सांगितला. तुमचा व्यवहार एकही झाला नाही आतापर्यंत. तुम्ही पाप केलं ना पुण्य केलं, काही बी केलं नाही. तुम्ही निष्पाप आहे, पुन्हा गंगाला जायचं नाही. कशाला? आता पाय यांना तीर्थावर सोडा, याच्यात ते अर्धे फटकलेली असते, नक्की अर्धे लिहितात तिच्यातली. चला गंगाला स्नान करायला. तुला काय गरज आहे? तू पहिला शुद्ध आहे. गंगा तुझ्यामुळे शुद्ध आहे का तू गंगेमुळे शुद्ध आहे? हे निश्चयात्मक ज्ञानाला महत्व आहे. अशा गबाळ्या ज्ञानाला काही कवडी किंमत नाही. बुद्धी निश्चयी आत्मज्ञान ब्रह्म भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी रात्र दिवस व्यवहार आहे. माझ्या ठिकाणी व्यवहार नाही म्हणजे नाही. हे बघा, आणखीन आपलं कुठेही काही बिघडलेलं नाही. तुम्हाला ही जरी भाषा कळत असली तुमचं काम होणार आहे का नाही होणार? तिरपुटीमध्ये व्यवहार व्हायला माझ्या ठिकाणी. आता हे पक्क होईल की तू वरचे काय होत राहणार? पक्क होत राहणार. बुद्धीचा निश्चय वाढणार आहे. आपला आणखीन हानी कुठे बी नाही. काय कशाची काही चिंता करायचं नाही. आज जरी वाटत असं म्या केलं तर उच्चारा मन म्या केलं नाही. तिरपुटीमध्ये व्यवहार झाला का म्या केला, त्याला घोकमपट्टी करू नको. आता म्या काही केलं नाही. राम कृष्ण हरी मंत्रामध्ये ताकद आहे का? म्या काही केलं नाही मग ताकद आहे. ओम नमो शिवाय मध्ये जास्त ताकद आहे का? म्या काही केलं नाही मग ताकद आहे. ओम भूर्भुवः स्वः त्याच्यामध्ये ताकद आहे का? म्या केलं नाही त्याच्यामध्ये ताकद आहे. म्हण की मराठी भाषा, हे मराठीच्या नगरी मराठी भाषेचा वापर कर. उगाच संस्कृत हो किती आपलं नाकातून स्वर काढ, कुठून काही काढू नको. नीट मराठी भाषेत पहिल्यांदा दक्षिणेकडे तोंड कर. होती का? दक्षिणेकडे तोंड करू पहिल्यांदा मग तुला 100% यश येते. 100% यश नाही आलं तर मला फोन करा. का तर राम खुश कोणीकडे झाला? राम खुश कोणीकडे झाला? मग तू का नाराज होणार का भल्या माणसा? तूही खुश होणार. इकडे तोंड करायचं माझं. म्या काही केलं नाही, इमानदारीने केलं नाही. गीतेवर हात ठेवून सांगतो म्या काही केलं नाही. गीतेवरची शपथ घेऊन सांगतो म्या काही केलं नाही. काही ताकद माय गीता. आणि मी आता एवढं केलंय कसं नाही म्हणू.
तिरपुटीमध्ये व्यवहार झाला, तिरपुटीमध्ये. कशामध्ये? आणि मी तिरपुटीपेक्षा तिरपुटी वेगळा सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. मी तिरपुटीपेक्षा कसा आहे? वेगळा आहे. असा भाव ठेव. तू तुझ्या ठिकाणी भाव ठेव आता. म्हणून मी नेहमी सदैव कसा अव्यवहारी आहे, अभोक्ता आहे, अकर्ता आहे, असा आपला भाव पाहिजे. हे जीवाचे भाव आहेत सगळे. कर्तेपणा भोगतेपणा जीवाचा आहे का आत्म्याचा आहे? जीवाचा आहे. तिथं जीवपणा असते लक्षात घे. तू मी केलं म्हणला की तू जीव झाला. जीव झाल्याबरोबर तुझ्या घरी कोणीतरी तुला न्यायला येणार आहे, तयार आहे. आता कोण येईल ते काही सांगता येत, पण न्यायला 100% येणार आहे. गठोडं बांधून आहे. लय पुण्यकर्म केला असेल तर तुझ्या दाराशी इमान येईल. किंवा पाप कर्म केले असेल तर तुझ्या दाराशी येईन येईल. का तर ते आलं कशामुळं? तुझा भाव पाहून आलं का देवगी जागी आलं? त्याचा भाव कर्तृत्वाचा होता, ते आलं. जिथं कर्तृत्वाचे भाव आहे त्याच्या दाराशी येणार म्हणजे येणार. एखादी देवता येईल, एखादा यम येईल. जास्त करून तर यमच येते, देवता येणार नाही. मग त्याच्यापेक्षा आपल्या घराला कोणाचेच पाय लागू नयेत, कोणाचेच चांगले नाहीत. त्या दैवतेचे चांगले नाहीत आणि यमाचे तर लई खतर पाय. आपल्या दाराला कोणाचाही पाय लागू नये अशी आपण आपली व्यवस्था करा. आणि एकदा त्याचे पाय खडतड लागले की सगळा गुरु फांतात. त्या घराला नेलं समजा, लागली चटकी, कवा लागते? न्या केलं म्हणलं की तुझ्या घराला चटकी लागली. पाहून घ्या. तू काही म्हण, पूजा केली म्हण तरी चटकी लागली. कीर्तन केलं म्हणलं तरी कर्तृत्व आलं तुझ्या याच्यात की तू कामातून गेला. म्हणून अज्ञान समूळ तुटे, मग भ्रांतीचे मत्रे फिटे. अकर्तत्व प्रगटे मज ईश्वराचे. जेव्हा तुझ्या अंतकरणामध्ये अकर्तत्व प्रगटल तेव्हा तिथं भगवंत जन्मला, ईश्वर जन्मला. त्या ठिकाणी तिथं कोण जन्मला? ईश्वराचा जन्म झाला. जिथं ज्या अंतकरणामध्ये अकर्तत्व प्रगटलं तिथं कोण जन्मला? देव जन्मला. झाली संध्या संदेह माझा गेला. 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 आत्माराम हृदय प्रगटला. आत्माराम हृदय प्रगटला. झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. गुरु कृपा निर्मळ भागीरथी.
आशी पदे जेथे एकत्र होते झाली संध्याकाळी हा माझा केला झाली संध्याकाळी हा माझा केला तत्वमसी महावाक्य है. तत्वम, तत् म्हणजे ईश्वर, त्वम म्हणजे जीव. अशी पदानं दोन्हीला काय केलं? एकत्र केलेलं असतं. लक्षात घ्या. अशी पदे जिथे एकत्र होती ती गुरुकृपा निर्मळ भागीरथी. लक्षात. कशाला गुरुकृपा म्हणून बसू नका. लय लोक फसायचे. तर कशाला गुरुकृपा म्हणायचे? एक डझन चर्चे घरामध्ये वाढले की गुरुकृपा झाली म्हणतो. पोहे खाऊ लागलो एका ठिकाणी चर्चेवर नाव होतं गुरुकृपा. अरे बापरे. अरे असे भंगार गुरुकृपा नसते रे बापू. गुरुकृपा कशी असते? जेथे अशी पदे एकत्र होती. मी अकर्ता आहे हे गुरुकृपा आहे. लक्षात घे. मी अकर्ता आहे, मी अभोक्ता आहे, ही का आहे? गुरुकृपा आहे. ही गुरुकृपा आहे. लक्षात घे. आणि ही गुरुकृपा संतावर झालेली असते. लक्षात घे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो गुरुकृपे. या पापातूनही तरलो, पुण्यातूनही तरलो मी. आता जिथं करते पण आहे तिथं पाप पुन्हा अंगाला चिटकलेले असतात. लक्षात घ्या. जिथं तू म्या केलं म्हणलं की तुझ्या अंगाला पाप पुण्य चिटकलेले. तुझ्या अंगावर माशा बसलेल्या आहेत, तुला तोडायला लागल्यात. आणि एखादी माय असती, लेकराच्या अंगावर माशा बसल्या, त्या माईला पाहिला बरोबर ती माय अगोदर ते कपडा घेते, माशा आणते अंगावरल्या. माय माझ्या लेकराला किती माशानं खाल्लं, त्याच्या अंगावर कपडा टाकते. तशा याच्या अंगावर माश्या. अरे बापरे. कोणी हानीनं झालंय का? हे नाही का? तर माईकडे जायचं आणि मायाच्याकडे पाहिजे. नुसतं खाऊन घेतलंय माशानं. पापाच्या आणि पुण्याच्या माश्या त्या. पण जेव्हा गुरुकृपा होती तेव्हा या माशा सगळ्या हुर. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागो निधी पाप पुण्य अंगा. झाली याच्या गुरुकृपा. अंगाला पापही लागू नये आणि अंगाला पुण्यही लागू नये. याचं नाव काय आहे? गुरुकृपा आहे. बरं का. लक्षात घ्या. कशाला एक गुरुकृपा म्हणून नका. भंगार भेटण्याला गुरुकृपा नसते. हे सगळं भंगार आहे. हां. जास्त भावुक होऊ नका याच्यामध्ये. भावुक कुठं व्हा? अग्निरूप म्हण्यामध्ये. मी परमात्मा आहे, मी काही केलं नाही. आणि जसं जसं तुम्ही श्रवण कराल तसे तसे हा भाव प्रगट होतात अंतःकरणामध्ये. श्रवणातून हे भाव प्रगट होतील का अशा गप्पा गोष्टीतून भाव प्रगट होतील? मग जास्त श्रवणावर भर पाहिजे. माऊलीने ते सांगितलं, गप्पा कमी मारायच्या, श्रवण जास्त करायचं. मनाचा मारा न करिता, इंद्रियाशी दुःख न देता, येथे मोक्षाचे ऐता. इंद्रियाला दुःख द्यायचं नाही. मस्त त्याला खाऊ पिऊ घाल जा. जास्तही खाऊ घालू नका. त्याचे लाडे पुरू नका. हां. इंद्रिय ते कोण आहे तर लई खतरनाक आहे ते. आणि आपलं त्या इंद्रियानं आयुष्य बर्बाद केलं, देहानं आयुष्य बर्बाद केलं, इंद्रियानं बर्बाद केलं आयुष्य. आपण त्याचे लाड पुरवायलो. मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, मला हे खा वाटणं, ते खा वाटणं. ते कोणाचे लाड आहेत? इंद्रियाचे लाड आहेत. हे लक्षात घ्या. त्याला म्हणा तू खा नाही तर मर. मी काय तुझा नोकर? हे 10 इंद्रियानं जीवाला काय केलंय?
भिकारी केले भिकारी. आणि या जीवाला असं ताण आले ते धरून काय सांगावं. डोळे काही वेगळंच मागायले, कानं वेगळंच मागायले, नाक वेगळंच मागायले, जीवा वेगळंच मागायले, हात वेगळंच मागायले, पाय वेगळंच मागायले, कंबर वेगळंच मागायले. कंबर काय मागायले, कंबरपटा. आता काय करावं हे, याची दाना दिन उठली. आता मला सांगा, एक घरामध्ये एक माणूस असं समजा करता. आता याचे 10 इंद्रियाच्या आहेत, याच्या बायकोचे 10 इंद्रिय, याच्या पोराचे 10 इंद्रिय, याच्या पोरीचे 10 इंद्रिय, आणखीन असले तर ते नुसत्या इंद्रियाच्या ग्रुपमध्ये